अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगभलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांगभलं. नमस्कार भक्तांनो, कशा आहात सर्वजण? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, मामांच्या सेवेमध्ये रममान असाल. तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीला मामांची सेवा कशी करावी यावर सविस्तर असा व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ सर्वांनीच बघा आणि मामांची भरभरून सर्वांनीच सेवा करा. कारण बघा, आषाढी एकादशी हाच सण, हा उत्सव आपल्याला वर्षातून एक वेळा करायला भेटतो. त्याच्यामुळं सर्वांनीच करायचं आहे आणि त्यावर मी व्हिडिओसुद्धा सुंदर असा बनवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे काही माझ्याकडे ग्रंथ आहेत, हे हे जे काही ग्रंथ आहेत, ही आहे दुर्गा सप्तशती. दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असतो, याचंही महत्त्व मी तुम्हाला आज सांगणार आहे. ही आहे श्री स्वामी समर्थ सारामृत. याचे दररोजचं नित्यसेवेमध्ये याचे 3-3 अध्याय वाचायचे असतात. आणि ही आहे बाळूमामा विजय ग्रंथ. अशा प्रकारे 3 हे जे काही ग्रंथ आहेत हे माझ्याकडे आहेत. अतिशय पवित्र असा हा दिव्य ग्रंथ आहे माझ्याकडे आणि याचीसुद्धा मी सेवा करते. पण आता मी या सर्वांची सेवा कशी करते, का करते, याचं फळ मला कसं मिळालं आणि मी देवाकडं काय साकडं घातलं, याबद्दल संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सर्वात अगोदर हे जे बाळूमामा विजय ग्रंथ आहे, याला मी वेळ भेटेल तेव्हा एखादा अध्याय, अर्धा अध्याय, 2 अध्याय, 3 अध्याय, 4 अध्याय असं वेळ मिळेल तसं मी वाचत असते. कंपल्सरी असं काहीच नाही. पण नियम असा आहे की प्रत्येक एकादशीला याचं मी पाठ करते, म्हणजे अख्खं पुस्तक मी वाचन करते बाळूमामा विजय ग्रंथाचं. तर बघा, हे जे आहे श्री स्वामी चरित्र सारामृत, याची मी कशी सेवा करते. नित्यसेवेमध्ये याचे दररोजचं 2-2 अध्याय 3-3 अध्याय वाचायचे असतात. आणि जर याचा पाठ करायचा असेल, पारायण करायचं असेल तर त्याचीसुद्धा वेगळी माहिती आहे. तर मी कशी सेवा करते, तर बघा, हे जे स्वामी चरित्र आहे याला मी दर गुरुवारी संपूर्ण पुस्तक वाचन करते. म्हणजे याचा मी एक पाठ करते प्रत्येक गुरुवारी. आणि हे जे दुर्गा सप्तशती आहे याला मी दर मंगळवारी एक पाठ करते. याला वाचायला खूप वेळ लागतो, वाचायला खूप कठीण आहे, समजायला पण खूप कठीण आहे. पण याची ताकद जी आहे ती अत्यंत प्रचंड शक्तिशाली आहे असं म्हणायला हरकत नाही. या पुस्तकाने, या ग्रंथाने मला खूप सारे अनुभव दिलेले आहेत. आणि हा ग्रंथ माझ्या घरामध्ये आला आहे 3 ते 4 वर्षापूर्वी. आणि हा ग्रंथ मी माझ्या वडिलांसाठी आणलेला होता. ज्यावेळेस माझे वडील खूप सीरियस होते, त्यावेळेस मी त्यांच्यासाठी हा ग्रंथ घेऊन आले होते आणि त्यांच्यासाठी मी पाठ केला होता की त्यांना दीर्घायुष्य लाभावं, चांगलं आयुष्य त्यांचं जगावं, आरोग्य चांगलं व्हावं, यासाठी मी हा ग्रंथ आणला होता. आणि खरं तर आरोग्यासाठी हा ग्रंथ खूप चांगला आहे, दुर्गा सप्तशतीचा. तर तुम्हाला सुद्धा याचा पाठ करायचा असेल, वेळ मिळत नसेल, तर दर मंगळवारी तुम्ही याचा पाठ करू शकता. तर आता ही जी काही एवढी ठराविक सेवा आहे, ही स्वामीचरित्र गुरुवारी पाठ करणं, मंगळवारी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं आणि दर एकादशीला बाळूमामा विजय ग्रंथाचा पाठ करणं, म्हणजे पूर्ण पुस्तक वाचन करणं, हे मी का करत असेल, याच्यामागचा उद्देश काय आहे. तर बघा, हे जे काही आहे दुर्गा सप्तशती जी आहे ती आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे. तर माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ते बाळ खूप सिरियस आहे. त्याची वाढ व्यवस्थित नाही आणि त्याचबरोबर मला त्राससुद्धा तितकाच आहे. रात्रभर झोप येत नाही. सगळं काही बिघडून गेलेलं आहे. आयुष्याची दिशाभूल झालेली आहे. आणि त्यामध्ये एक की जोपर्यंत बाळ ते आपल्यात येत नाही तोपर्यंत ते आपलं नाही. म्हणून त्याला आपलं करण्यासाठी मी देवाचरणी खूप मोठं साकडं घातलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या स्वामींची, मामांची आणि आई तुळजाभवानीची, आई दुर्गा सप्तशतीची मी ही सेवा करत आहे. तर माझ्या देवांनी ही माझ्याकडून सेवा पूर्ण करून घ्यावी आणि बाळाला निरोगी आयुष्य द्यावं, हीच मी माझ्या मामांचरणी, स्वामींचरणी आणि आई दुर्गा सप्तशती चरणी हीच प्रार्थना करते. अत्यंत पवित्र आहे, शक्तिशाली सेवा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की देवाजवळ जाणं, देवाची पूजा करणं हे मला खूप कठीण झालं आहे. कारण एवढं आयुष्यात त्रस्त झाले, एवढं झाले की मला देवाकडं जाऊ वाटत नाही, बघू वाटत नाही आणि देवाची सेवासुद्धा करू करू वाटत नाही. म्हणून मी देवाची सेवा तर काही करत नाही, परंतु ही जी काही आहे, हे अध्याय वाचन करणं असेल तर हे मी करत आहे. आणि हळूहळू करून माझं मन देवाकडे मी ओढण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यामध्ये देवानीसुद्धा, माझ्या मामांनी माझा हात सोडू नये, मला सदैव माझा हात धरून मला त्यांनी शेवटपर्यंत न्यावं, मला यशस्वी करावं आणि सगळं काही निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य द्यावं, हीच मी आजच्या व्हिडिओमध्ये मामांचरणी हीच प्रार्थना करत आहे. तर पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय बाळूमामा.
हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की आयुष्यामध्ये कितीही संकट आली, कितीही वादळ आली तर खचून जाऊ नका. देवावरचा विश्वास डगमगू देऊ नका. शेवटचा श्वास आहे तोपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवा. कारण चमत्कार हा शेवटच्या क्षणीच होतो. मग बोला. जय बाळूमामा.